सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री। चला, पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामधून भक्त कोण आहेत, भक्ताची काय लक्षण आहेत, तर हे महाराज प्रतिपादन करत आहेत। तर सर्वप्रथम तुकोबारायांनी भक्तांना जी विशेषण या ठिकाणी लावलेली आहेत, तर तुकोबाराय म्हणतात की भक्त कसे आहेत, तर पवित्र सोवळी। बघा, भक्ताचं ज्या अर्थी लक्षण केलेलं आहे, त्या अर्थी निश्चितच त्याच्यातून जो अभक्त आहे त्याचंही तुकोबारायांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। अहो, उदाहरण सांगायचं झालं तर एका वर्गामध्ये त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी असतात की नाही। मग अनेक विद्यार्थ्यापैकी ज्यावेळेस गुरुजी सांगतात की हा सर्वात उत्तम विद्यार्थी आहे, म्हणजे सर्वात हुशार विद्यार्थी आहे, हुशार विद्यार्थिनी आहे, असं ज्यावेळेस गुरुजी सांगतात, तर एकाला हुशार म्हटलं की पर्यायाने बाकीचे कसे ठरतात, हे की नाही, त्याच्यापेक्षा थोडे कनिष्ठ ठरतात। त्याप्रमाणे भक्ताचं लक्षण प्रतिपादन करायचं म्हणजे इच्छा असो किंवा नसो। आता गुरुजींना त्या बाकीच्यांना ढ म्हणायचं होतं का? नाही, पण एका व्यक्तीचं लक्षण सांगायला गेले तर त्याच्यावरून बाकीच्यांचं जसं लक्षण झालं, तसं भक्त कोण आहे, तर भक्ताचे काय लक्षण आहेत, कोणाला भक्त म्हटल्या जातं, हे तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात की तुकोबाराय म्हणतात पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी, की या जगामध्ये एक तीच त्या ठिकाणी लोक पवित्र आहेत। कोणते? तर सांगतात की जे सदैव परमार्थामध्ये रत आहेत, तर त्यांच्यासाठी तुकोबारायांनी पवित्र हा शब्द वापरला। बघा, पवित्र हा जो शब्द आहे, तर हा शब्द आपल्याला शास्त्रामध्ये, पुराणामध्ये किंवा कर्मकांडामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। बघा, ज्यावेळेस आपण पूजेला बसतो, तर पूजेला बसल्यानंतर कोणतीही पूजा करायची असेल तर सर्वप्रथम आपण स्नान जरी केलं असेल तर आपल्याला अगोदर पवित्र व्हावं लागतं। काय म्हटले, कसं मंत्र म्हणावे लागतात, हातामध्ये जल घ्या, ते जल त्या ठिकाणी अंगावरती शिंपडावं लागतं। हरिः ओम
ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षम स बाह्य आभ्यंतरशुचिही. हा मंत्र म्हटल्यानंतर तुमची बाह्य शुची होते आणि आंतरिक शुची त्या ठिकाणी होते. आणि मग 3 वेळा आचमन घ्यायला लावतात भटजीबा, सांगतात की नाही. हातावर 3 वेळा पाणी घ्या. ओम केशवाय नम, ओम माधवाय नम, ओम नारायणाय नम, ओम गोविंदाय हस्तु प्रक्षाल्य. 4 वेळा त्या 4थ्यांदा पाणी खाली सोडायचं. मग सामान्यतः एक विचार करायचा झाला तर मूलतः आपण पवित्र नाहीच, हे की नाही. कारण तुकोबारायच म्हणतात हे शरीर जे आहे तर हे शरीर विटाळाचे आळे आहे. महाराज म्हणतात शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. की हे जे शरीर आहे तर हे मूलतः अपवित्र आहे. मग आपण स्नान आदी करून त्या ठिकाणी पवित्र झालो आणि एखादा जर आपल्याला ज्याने स्नान केलेलं नाही असा व्यक्ती जर आपल्याला शिवला, हे की नाही, तर आपण म्हणतो अरे तुला सांगितलं होतं ना मला शिवू नको, मला लागू नको, आता मला परत मी अपवित्र झालेलो आहे, हे की नाही. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे की बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की बरेच लोक सकाळी स्नान केलं की तसंच त्या ठिकाणी ओल्या कपड्यानं त्या ठिकाणी देवाची पूजा करतात. काही काही अशी पद्धत पाहायला, काही काही त्या ठिकाणी सोवळं घालून पूजा केली जाते. सवळ्यामध्ये ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, हे की नाही, की सवळ्यामध्ये पूजा का करायची, पूजेच्या वेळेस कोणते वस्त्र परिधान केले पाहिजे, हे का नाही, याचाही नियम आहे. पूजा करत असताना शिवलेले वस्त्र अंगामध्ये नसले पाहिजे. त्याचप्रमाणे दररोज जरी तुम्ही शिवलेले घालत असाल हरकत नाही एक वेळेला, पण दररोज धुतलेलं वस्त्र हे पूजेच्या वेळेत आपण वापरलं पाहिजे, ठीक आहे. नाही तर तेच कालचं उद्या, उद्याचं परवा. म्हणून जे पुजारी असतात तर पुजाऱ्यांनी दररोज मंदिरात जायचं आपल्याला असतं, तर मंदिरात जाण्या अगोदर अंगावरती गोमूत्र घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण बाहेर जरी कुठे एखाद्या ठिकाणी आपण उठतो बसतो तर त्यावेळेस आपल्याला मंदिरामध्ये जाण्यापूर्वी गोमूत्र घेतलं पाहिजे. पुन्हा मंदिरात जायचं असेल तर हे रंगीबेरंगी कपडे चालत नाही. भारतीय परिधान त्या ठिकाणी जे वस्त्र असतील, धोती असेल, कुर्ता असेल, लुंगी असेल, हे का साऊथमध्ये लुंग्याच घालतात लोक, मग लुंगी असेल तर हे वस्त्र त्या ठिकाणी परिधान केले पाहिजे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य हे आहे की तुकोबारायांनी आजच्या अभंगामध्ये कोणाला त्या ठिकाणी पवित्र म्हटलेलं आहे, तर तुकोबाराय म्हणतात या जगामध्ये तेच एक पवित्र आहेत. म्हटले कोण, तर तुकोबाराय सांगतात की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, की ज्यांचा आवडता देव आहे, ज्यांना देव आवडतो, केवळ देव आवडत नाही तर देवाच्या ठिकाणी ज्याच्या चित्तामध्ये परमेश्वराच्या प्रती निरंतर प्रेम आहे अशा भक्ताला जगद्गुरु तुकोबारायांनी पवित्र सोवळी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, मग
आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की आपला आवडता देव आहे किंवा नाही. अहो, देव आपल्याला केव्हा आवडतो? पोराचं लग्न होत नसलं, देवा पोराचं लग्न होऊ दे बरं का, लगेच दररोज चक्रा मारणं चालू. एखाद्या मुलाला समजा नोकरी लागत नसेल, मग श्रावण सोमवार आला कि 1 लोटा जल भगवान शिव को पसंद है की नाही, मग चालले 1 लोटा जल घ्यायचं श्रावण सोमवार मध्ये पूजेल. नंतर पुढे नवरात्र आली कि मग जय अंबे गौरी, हे का नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की आपली जी भक्ती असते तर त्या भक्तीमध्ये आवड किती आहे हे आपण सांगू शकत नाही. आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मोसम पाहून बदलणारी, हे की नाही. पण खरी श्रद्धा ती आहे की जिच्यामध्ये कोणतीही परिस्थिती आली तर परमेश्वराविषयीचं असणारं जे प्रेम आहे ते प्रेम मात्र कमी होत नाही. म्हणून म्हणतात, दुख में तड़पो मती, सुख में फूलो मती, प्राण जाए मगर नाम भूलो मती, मुरली वाले को मन में रिझाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सांगतात की दुःख में तडपो मती, सुख में फुलो मती, की माणसाच्या जीवनामध्ये कितीही दुःख आले तर माणसाने त्या दुःखाने खचून जायचं नसतं, आणि कितीही सुखाचे दिवस आले तर म्हणतात सुख में फुलो मती, सुखाचे दिवस आले म्हणून जास्त फुलूनही जायचं नसते. मग म्हटले काय करायचं तर म्हणतात, मुरली वाले को मन में रिझाते चलो, की भगवान श्री कृष्णाला आपण आपल्या मनामध्ये सदैव त्याच्यावरती प्रेम करून आपल्या मनामध्ये त्याला रिझवलं पाहिजे, आळवलं पाहिजे. आणि मुखाने कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, मुखाने भगवंताचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. आणि तेच तुकोबाराय म्हणतात, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. बघा, संतांचं वर्णन करणारे सुद्धा कोण आहेत? संतच आहे. काय अहो, भक्ताचा महिमा भक्तची जाणती, भक्ताचा महिमा अभक्त जाणती का? अहो, संताचा महिमा जाणून घेण्यासाठी, भक्ताचा महिमा जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्याला भक्त व्हावं लागतं. भगवंत सांगतात की भक्ताचा महिमा देवाला सुद्धा कळणं कठीण आहे. आणि म्हणून तुकोबाराय हे स्वतः भक्त असल्या कारणाने जगद्गुरु तुकोबारायांनी संताचा महिमा, भक्ताचा महिमा प्रतिपादन करत असताना असं सांगितलं की या जगामध्ये संतासारखं, भक्तासारखं दुसरं पवित्रच कोणी नाही. काय मग म्हटले, त्यांचं केवळ दर्शन जरी झालं तरी सुद्धा आपलं जीवन हे कृतार्थ होऊन जातं. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट सदैव ध्यानात ठेवली पाहिजे की आपलं जे जीवन आहे तर हे गतार्थतेकडून कृतार्थतेकडे जर न्यायचं असेल, काय वाक्य आहे,
की जीवन गतार्थतेकडून कृतार्थतेकडे जर न्यायचं असेल तर आपण संतांचा महिमा जाणून घेतला पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्हाला साधूचा संताचा महिमा कळेल तर त्या दिवशी तुमचं जीवन हे कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच तुकोबाराय विशेष रूपाने सांगतात की ते संत कसे आहेत तर म्हणतात पवित्र सोवळी आणि तीच एक भूमंडळी. तेच एकटे या जगामध्ये पवित्र आहेत, भूमंडळामध्ये ते एकमेव पवित्र आहेत. मग आता हे एक लक्षण केलं की संतच पवित्र आहेत, पण म्हटले त्यांच्या चित्ताचा विषय काय आहे तर महाराज म्हणतात ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो तेच पवित्र आहेत. ज्यांना देव आवडत नाही ते पवित्र आहेत का? नाही. तुकोबाराय एवढे हुशार आहेत महाराज की अगोदर तर त्यांची एवढी महिमा वर्णन केली की ते एवढे पवित्र आहेत. पण मग तुकोबारायांना कदाचित वाटलं असेल की जे अभक्त आहेत तेही स्वतःला पवित्र मानू लागतील. आणि म्हणून दुसरं लक्षण त्यांचं सांगितलं. म्हटले ते कसे आहेत तर ज्यांना देव आवडतो आणि केवळ देव आवडत नसून ज्यांच्या चित्तामध्ये देवाविषयी निरंतर प्रेम आहे. प्रेम कसं आहे? निरंतर. आपलं जे प्रेम भगवंतावरती असतं ते खंड खंड प्रेम असतं. कसं असतं? कसं असतं? खंड खंड. खंड खंड का म्हटलं? अहो या जगामध्ये अनेक प्रकारचे देश आहेत, अनेक प्रकारचे खंड आहे. आपण ज्या खंडामध्ये राहतो या खंडाला काय म्हणतात? कोणता खंड म्हणतात? आशिया खंड म्हणतात, है की नाही? मग आशिया खंड का म्हटलं गेलेला आहे की हा आशिया जो खंड आहे तर हा एक पृथ्वीचा एक तुकडा आहे. काय? एक तुकडा असल्या कारणाने त्याला खंड म्हटलं गेलं. तसं आपल्या भक्तीमध्ये सुद्धा कुठे कुठे खंड आहे, खंड आहे, खंड आहे. म्हणून आपली भक्ती सुद्धा कशी आहे? खंड खंड भक्ती. आणि साधू संतांची जी भक्ती आहे तर ही कशी भक्ती आहे? अखंड भक्ती. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, त्यांच्या चित्तामध्ये अखंडित प्रेम भाव त्या ठिकाणी वसलेला राहतो. काय अहो एवढंच काय, एवढा प्रेम भाव राहतो केवळ त्यांच्या प्रेम भावातून दुर्जनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जीवनावरती सुद्धा परिणाम होतो. बघा प्रेममूर्ती चैतन्य महाप्रभूचा दृष्टांत सांगितला जातो की चैतन्य महाप्रभू जे होते तर हे सदैव हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा सतत जप करायचे. ज्या गावामध्ये चैतन्य महाप्रभू राहायचे तर सांगतात की ज्या गल्लीमध्ये राहायचे तर त्या गल्लीमधल्या लोकांनी अहो एक दिवस, 2 दिवस, महिनाभर तुम्ही दररोज रात्रभर भजन करत बसले घरात तर शेजारी पाजारी परेशान होऊन जातील की नाही?
ते म्हणतील बाबा हे काय लावलं, आमच्या झोपा उडून टाकल्या आणि तुम्हाला शिव्या द्यायला चालू होतील, हे की नाही. तर चैतन्य महाप्रभू दररोज निरंतर भजन करायचे, त्यांचा नित्य नियमच होता. आणि जे गल्लीमधले गावातले लोक होते हे त्रस्त झाले, आणि लोक त्रस्त झाल्यानंतर त्यावेळेस नवाबाचं शासन होतं. त्यांनी नवाबाकडे तक्रार केली, महाराज अहो हे चैतन्य महाप्रभू ठीक आहे दिवसा भजन करतात, ठीक आहे आम्ही तेवढं सहन करू, अहो पण रात्री सुद्धा रात्रभर हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, घरातल्या घरात मुकाट्या म्हणलं तर हरकत नाही, पण भजन टाळ. आणि एवढंच नाही तर चार चौघ पुन्हा वर हात करून नाचतात, जोऱ्यानं भजन करतात. आता काय करावं? नवाबाने सांगितलं ठीक आहे आम्ही त्याच्यावर काही कारवाई करू. आणि ज्यावेळेस नवाबाचे काही दूत आले, त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज अहो तुमच्यामुळे लोकांना काय जर विक्षेप होत असेल तर आपण भजन थोडं हळू करा. चैतन्य महाप्रभू म्हणाले बघा आता आमच्याकडून भजन हे हळू होईल म्हणून हे सांगता येत नाही, कारण एकदा भजनात आम्ही तल्लीन झालो की आम्हाला देहाचं सुद्धा भान राहत नाही आणि ते कधी बंद करायचं हेही कळत नाही. आणि मग शेवटी त्या नवाबाच्या लोकांना वाटलं की जाऊ द्या कोणीतरी महात्मा आहे, लोक तर तक्रार करतातच. पण एक दिवस काय झालं, ते लोकांनी काही दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी सांगितलं म्हटले हे असं जमणार नाही. मग त्या काळामध्ये दोन डाकू प्रसिद्ध होते, जधाई आणि मधाई नावाचे. तर त्या दोनही डाकूंना, जधाई आणि मधाईंना, या लोकांनी चैतन्य महाप्रभूची सुपारी दिली. म्हटले या चैतन्य महाप्रभूंना तुम्ही काय करून टाका, संपून टाका. असं म्हटल्यानंतर चैतन्य महाप्रभूकडे ते दोघही डाकू आले, जधाई आणि मधाई. त्यांनी चैतन्य महाप्रभूला सांगितलं, म्हटले महाराज आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतो की तुमचं हे भजन बंद करा, नाहीतर आम्हाला तुमची सुपारी मिळालेली आहे. चैतन्य महाप्रभू म्हटले बाबांनो तुम्ही किती म्हटलं तरी माझं भजन थांबू शकत नाही. मग म्हटले जाऊ द्या, तुमची अंतिम इच्छा काय महाराज सांगा. आता तुम्ही भजन थांबू शकत नाही ना, तर शेवटची इच्छा तुमची सांगा. कोणाला भेटायचं असेल, काही असेल तुमचं असतं का नाही तसं. अहो मरायला टेकले तरी म्हणतात पोरीला येऊच द्या, है का नाही. पोराचं तोंड एकदा पाहूच द्या. जो कधी 12 महिने तुमचं तोंड पाहत नाही त्याचं तुम्हाला तोंड पाहायचं असतं काय. पण असं नाही म्हणत की एकदा देवाचं नामस्मरण घेऊ द्या बाबा तोंडातून, म्हणता का असं? म्हणत जा. तर त्या जधाई आणि मधाईला वाटलं की यांची काय अंतिम इच्छा असेल ती आपण नक्की पूर्ण करू. आणि त्यांना वाटलं म्हणून काय म्हणणार आहे, काही खाईल पीत, आपलं काय असतं चांगलं चांगलं खाऊन मरू आपण, हे का नाही. तर त्यावेळेस विचारलं महाराज अहो काय इच्छा आहे. म्हटले बघा तुम्ही माझ्यावर फार उपकार केले. कोण म्हणतं? चैतन्य महाप्रभू. अरे निदान तुम्ही शेवटची अंतिम इच्छा तरी विचारली माझी. तर बाबांनो माझी अंतिम इच्छा ही आहे की मला फक्त 1 घंटा तुम्ही बिनधास्त नामस्मरण करण्यासाठी वेळ द्या. 1 घंटा झाला की तुम्ही दोघांच्या हातात तलवारी आहेत, दोघांनी माझं धड आणि शिर काय करून टाकायचं, वेगळं करून टाकायचं. फक्त 1 घंटा मात्र मला विक्षेप करायचा
नाही असं म्हटल्यानंतर का आता चैतन्य महाप्रभू मस्त भाव विभोर होऊन हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या महामंत्राचा जप करू लागले. जोऱ्या जोऱ्याने संकीर्तन करू लागले, नाचू लागले आणि नाचता 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 एवढे भाव विभोर झाले की चैतन्य महाप्रभूला सुद्धा काही भान राहिलं नाही. देह भान विसरून ज्या वेळेस तुम्ही परमार्थ कराल तर त्या दिवशी तुमच्या परमार्थामुळे एक दिवस किती दुर्जन व्यक्ती असेल तर त्या दुर्जनाच्या अंतकरणावरती परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही एक जरी माणूस सुधरवला तर समजायचं की आपल्या जीवन हे सफल झालेले आहे की नाही. आणि मग चैतन्य आणि हे नामस्मरणाची ताकद आहे. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं तुमचा प्रभाव हा लोकांवरती होतो. आणि आपल्या लोकांवरती प्रभाव पाडण्यासाठी आपल्याला काही करायचं नाही, हे स्वतःसाठी करायचंय की स्वतः आंतरिक शांती आपल्याला मिळावी. काय गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात की हे जे रामायण मी लिहिलं तर हे कशासाठी लिहिलं, लोकांसाठी लिहिलं का नाही. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, की माझ्या स्वांत सुखासाठी मी हे सर्व राम कथा लिहिली. तसं आपल्याला स्वांत सुख प्राप्त व्हावं यासाठी नामस्मरण करावं, लोकांना दाखवण्यासाठी करू नये. आणि चैतन्य महाप्रभू भाव विभोर होऊन 1 तास झाला महाप्रभू थांबले. आणि थांबल्यानंतर पाहतात तर जे जधाई आणि मधाई तलवार घेऊन असे उभे होते तर ते दोघे सुद्धा नाचू लागले. आणि दोघे नाचत असताना चैतन्य महाप्रभूने त्यांना थांबा, अहो म्हटले थांबा 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 थांबा. म्हटले काय झालं. अहो म्हटले तुम्ही आम्हाला मारायसाठी आले होते आणि तुम्ही उलट नाचू आले. म्हटले काय कारण आहे. म्हटले महाप्रभू अहो जेव्हा आपण नामस्मरण करत होते, संकीर्तन करत होते तर आपल्या चरणाची धूळ आमच्या माथ्यावरती पडली, डोक्यावर पडली आणि तुम्ही नामस्मरण करता करता कधी आमच्या अंतकरणाचा भाव बदलून गेला. तुम्हाला मारण्याऐवजी आमच्या हातातल्या तलवारीच गळून पडल्या. काय. आणि दोघेही जधाई आणि मधाई चैतन्य महाप्रभूच्या चरणावर लागले आणि म्हटले महाराज आता आम्हाला तुमचं शिष्य बनवा. जे सांगायचं तात्पर्य काय आहे की ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो पण केवळ कामापुरता नाही, आपला कामापुरता मामा आहे का नाही, आहे का नाही, कामापुरता मामा. तर देवाला कामापुरता मामा नाही करायचं. तर देवावरती ज्यावेळेस तुम्ही अखंडित प्रेम कराल, ज्यावेळेस तुमच्या अंतकरणामध्ये निरंतर प्रेमभाव राहील. आणि म्हणून तुको महाराज म्हणतात अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. की देवा ज्याला अखंड तुझी प्रीती आहे, प्रेम आहे तुझ्याविषयी, तर अशांची संगती आम्हाला दे. म्हटले अशांची संगती कशासाठी दे. कारण की अशांची संगती प्राप्त झाली म्हणजेच आपल्या अंतकरणामध्ये सुद्धा अखंडित प्रेमभाव हा काय होईल, निर्माण होईल. आणि तेच तुकोबाराय म्हणतात तीच भाग्यवंते
सरती पुरती धन वित्ते. तुकोबाराय म्हणतात तेच भाग्यवान आहेत की म्हटले भाग्यवान हा शब्द सुद्धा अतिशय गोड आहे बर का. जुन्या काळातले जे माणसं होते हे आपल्या बायकोचं नाव न घेता काही काही लोक म्हणायचे भाग्यवान. ऐकलं का काय? आता आम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला सांगतो. तर जुने लोक आपल्या पत्नीला सुद्धा भाग्यवान म्हणायचे. तर तुकोबाराय म्हणतात तीच भाग्यवान आहेत, तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते. की ज्यांनी देवाला आपलं केलंय ना तर असे लोक त्या ठिकाणी भाग्यवान आहेत. आणि तुकोबाराय म्हणतात त्यांच्या जीवनामध्ये भूमी असेल, राज्य असेल, धन असेल, द्रव्य, समृद्धी या सर्व गोष्टींना ते परिपूर्ण आहेत. म्हणजे भगवंताला आपलं केलं तर जीवनामध्ये कशाचीच कमी पडत नाही. आणि तेच तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तुकोबाराय म्हणतात की असे जे काही भक्त आहेत तर अशा भक्तांची जर कोणी सेवा करत असेल तर भगवंत सांगतात की त्यांची सेवा केली म्हणजे ती देवाला म्हणजेच मला प्राप्त होते. बघा म्हणून संत आणि भगवंत हे काही वेगळे नाहीत. म्हणून म्हणतात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत म्हणजेच देव आणि देव म्हणजेच संत आहेत. मग देवाला जर आपण पाहिलं नसेल तर संतांची जर तुकोबाराय म्हणतात अशा भक्तांची संतांची जर आपल्याकडून सेवा घडत असेल तर समजायचं की देवाची सेवा आपल्याला घडत आहे. तीच सेवा देवाला प्राप्त होते. आणि म्हणून या अभंगामधून तुकोबारायांनी संताचे जे लक्षण प्रतिपादन केलेले आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. म्हणून प्रत्येक भक्त तात्पर्य अर्थ एवढाच आहे की जो खरा भक्त आहे तर तुकोबाराय म्हणतात की खऱ्या भक्ताचं लक्षण म्हणजेच ज्याचा आवडता देव, ज्याला देव आवडतो आणि अखंडित प्रेम भाव, अखंड ज्याच्या चित्तामध्ये भगवंताविषयी प्रेम भाव निर्माण होतो अशा भक्ताला भगवंत सदैव आपल्या जवळ ठेवतो. आणि अशा भक्तावरती परमेश्वर सुद्धा नितांत प्रेम करतो. आणि म्हणूनच अशा भक्तांना जगद्गुरु तुकोबारायांनी पवित्र सोवळी आणि तीच एक भूमंडळी असं म्हटलेलं आहे. बस. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. काशी विश्वनाथ भगवान. ओम नमः पार्वती पते. हर हर महा